आज मी एका अत्यंत गंभीर विषय घेऊन आलो आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी गंभीर आरोप केला आहे. दमनिया यांनी थेट सांगितलं आहे, टोल मार्गातून जमा होणारा पैसा हा जनतेच्या विकासासाठी नसून गडकरी यांच्या मुलांच्या कंपन्यांकडे वळवला जातो. हा पैसा आयडल एनर्जी प्रोजेक्ट्स नावाच्या कंपनीत जमा केला जातो आणि तिथून पुढे कंपनीच्या जाळ्यातून मुलांच्या व्यवसायात पोहोचवतो. मित्रांनो, याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग, म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याचा खेळ. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या कुटुंबांना आर्थिक फायदा देणं हा कायदेशीर गुन्हा आहे आणि तरीही गडकरी यांनी सतत तोच मार्ग अवलंबला, असं दमनिया म्हणतात. हा केवळ कायद्याचा भंग नाही, तर लोकांचा विश्वासघात आहे. याशिवाय इथेनॉल धोरणाच्या माध्यमातून गडकरींशी संबंधित कंपन्यांना फायदा मिळाला आहे. दामनिया सांगतात, अशा तब्बल 108 कंपन्या गडकरींशी थेट अप्रत्यक्षरित्या जोडलेल्या आहेत. विचार करा, एका मंत्र्याच्या कुटुंबाशी एवढ्या कंपन्या निगडीत असतील तर हा निर्णय किती निष्पक्षीय असतील. मित्रांनो, जनता टोल भरते विकासाच्या नावाखाली, रस्त्याच्या नावाखाली, पण तो पैसा जर थेट कुणाच्या मुलांच्या खिशात जात असेल तर ती लोकांची जवळ सरळ सरळ फसवणूक आहे. हा बळीराजाचा विश्वासघात आहे. हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या घामाचा पैशाचा अपमान आहे. गडकरी आणि भाजप म्हणतात की हा आरोप राजकीय हेतून केलेला आहे. पण प्रश्न आहे की जर तुम्ही खरोखरच निर्दोष असाल तर मग स्वतंत्र चौकशीला घाबरत का आहात? सत्याला प्रकाशात यायला वेळ लागत नाही. चौकशी करा, सर्व पुरावे जनतेसमोर मांडा आणि मगच बोला की आरोप खोटा आहेत. अंजली दमनिया यांनी आतापर्यंत अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, पण आरोप केल्यानंतर हे मंत्री नक्कीच अडचणीत आलेले आहेत. छगन भुजबळ देखील यांची जेलवारी करून ते आलेले आहेत आणि धनंजय मुंडे यांना देखील आपलं मंत्रिपद गमवावं लागलं आहे. पण आतापर्यंत अंजली दमनिया यांनी केलेले आरोप कधीही खोटे ठरलेले नाही. त्यामुळं अंजली दमनिया यांनी स्पष्ट म्हटलं आहे की मी सर्व नेत्यांच्या भेटी घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांना 100 वेळेस भेटले, तरी काही उपयोग झाला नाही. कारण ते बोलतात की आमचे नागपूरचे संबंध आहे. पण अंजली दमनिया यांनी म्हटलं आहे की नितीन गडकरी यांच्या मुलांवर कारवाई झाली पाहिजे. अंजली दमनिया यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट सांगितलं आहे की मी हे कागदपत्र ईडीला देऊ शकते. जर हा घोटाळ्याचा पुरावा मला सापडत असेल तर ईडी सीबीआयला का सापडत नाही, असा आरोप अंजली दमनिया यांनी केला आहे. त्याचबरोबर नितीन गडकरी आता कुठेतरी अडचणीत येताना दिसत आहे. अंजली दमनिया यांनी एक कागदाचा गुच्छा घेत त्यामध्ये सर्व काही नितीन गडकरी यांच्या विरोधात सगळे काही पुरावे जमा केले आहे. त्यामुळे नितीन गडकरी अडचणीत येतात का, हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो. तर या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.